मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या शृंखलेमध्ये एक जरी शहाणा असता तरी प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह झाला असता. वाद होण्यापेक्षा न बोलणं बरं, हे अजूनही अनेक घरांमध्ये आहे. नाही, पण ए आणि बी आणि सी यांच्यामधला प्रॉब्लेम आहे. तर बीनं एला ढकललं, पण ते केल्यानंतर प्रॉब्लेम येणार आहे हे माहीत असणार आहे ना. आणि आपल्या मुलाला कुठल्याही निगेटिव्ह परिणामांना सामोरं जायला लागू नये, त्याला कुठल्याही निगेटिव्ह अनुभवांना सामोरं जायला लागू नये, ह्याच्यासाठी जीवाचं रान करतात. मग असं असतं का की प्रोफेशनली उत्तम चाललंय पण इमोशनली वगैरे EQ मध्ये माती, असं होतं? तुला दिसतंय की ह्या मुलीची नाही तयारी, तिला तू नको आहेस, तरी हा पुन्हा हा काय आय विन यू लूजचा आहे का, की तुला मी मिळवीन. मग त्या लग्नाची एक्सक्लुझिव्हिटी आली, तो रोमॅन्टिसिझम आला, मग त्याच्यात बाजाराने भरलेल्या सगळ्या कल्पना आल्या, हिरा आहे सदा केली आहे सारख्या. मग संस्कार नावाची, म्हणजे तो संस्कार हा शब्द तर आता सुट्टीत चालवायचे वर्ग, नाही तर एकमेकांचा उद्धार करण्यासाठी वापरण्याचं शस्त्र. पण मूळ मुद्दा इथेच की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, कायदा नियम सगळे आहेत, पण त्याने काही होणार नाही. बापरे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या विशेष पाहुण्या डॉक्टर शिरीषा साठे. डॉक्टर 30 वर्षापेक्षा जास्त काळ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करतात आणि अर्थातच खूप वेगवेगळ्या केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत. एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवर, मग TV असो किंवा मोबाईल असो, तर फक्त सिया आणि चेतन हा जो काय प्रकार झाला त्यानंतर त्याचं खूप चर्चा चालली आहे. आणि मग सिया कशी होती, केतन कसा होता, चेतन कसा होता, याच्यावरही चर्चा चाललेली आहे. पण मला असं वाटतं की त्या मुळाशी कोणी जात नाही आहे आणि ते मूळ शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही आवर्जून आलात याबद्दल मनपूर्वक आभार. आल्याबद्दल आम्ही एक भेटवस्तू देतो आणि मग आपण सुरुवात करूया. ओके. नेत्रा इन्स्टंट मील तर्फे ही इन्स्टंट मील्स आहेत, महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि एका वाफेवर होतात. ते तुम्हाला जरूर आवडतील आणि केमिकल्स काही नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह काही नाही आहेत. अर्क ऑइल्स तर्फे कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहे ती, ह्याच्यातही केमिकल्स नाही आहेत. ही सुद्धा खूप चांगली आहेत, तुम्ही जरूर वापरू शकता स्वयंपाकामध्ये. ओके. आणि अश्मन पेबल आर्ट तर्फे ही पेबल मॅग्नेट आहे, हँड पेंटेड आहे, तुम्ही नंतर पहा. ओके. तर तेही तुम्हाला आवडेल, त्याने आमची आठवण राहील. तर अर्क, अश्मन आणि नेत्राचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जरूर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे मी लिंक्स दिलेले आहेत, तुम्ही ते प्रॉडक्ट्स बघू शकता, तुम्हाला आवडतील. सुरुवात करूया. जसं मी आता म्हणालो की हा जो सिया केतन प्रकार झाला हा एक निमित्त होता आणि यातून अनेक गोष्टी समोर आल्या. आजचा मेनस्ट्रीम मीडिया सियाकडं आणि केतन आणि चेतन आणि त्यांचे घरचे हे दाखवण्यात मग्न आहे. पण मला असं वाटतं शिरीषाताई की ह्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि वरवर पाहता हे धक्कादायक जरी असलं तरी मला असं वाटतं की लग्नाच्या निमित्तानं घरच्यांना कन्व्हिन्स करण्याऐवजी त्या मुलाला धक्का देणं तिला जास्त सोपं वाटलं, तिला जास्त योग्य वाटलं. आता ही सायकॉलॉजी काय आहे एक. दुसरी गोष्ट, एक घटना अशी घडते, ट्रेनमध्ये 2 मुलं जात असतात, पाऊस येतो म्हणून एक मुलगा म्हणतो की ट्रेनचं दार बंद कर, त्याच्यातनं त्यांचे वाद होतात आणि तो दुसरा पहिल्याला चक्क मारून टाकतो आणि नंतर त्याला अटक होते. ही सायकॉलॉजी काय आहे? अशा अनेक घटना आजूबाजूला घडत आहेत की आता आपण विचार करायला पाहिजे की ही जी जनरेशन आहे ह्यांची काय सायकॉलॉजी, कारण ही सगळी 22, 25, 28 मधलीच मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये जे घडतं आहे. तर पहिला प्रश्न, सिया, चेतन आणि केतन ही जी केस आहे या केसकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? एक गोष्ट मला असं वाटतं की आपण आधीच लक्षात घेऊया की अशा घटना थोड्याफार फरकाने किंवा अधूनमधून घडतच येत आहेत आणि प्रत्येक वेळेला घटना घडली की त्यातल्या इन्व्हॉल्व व्यक्ती आणि मग त्यांच्याविषयी काही ना काहीतरी चर्चा, मग कधी त्यांचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन होतं, कधी अमुक होतं, कधी तमुक होतं, मग त्याच्यावरती मीडियावरती चर्चा रंगतात. किंवा मीडिया ट्रायल हा तर आपल्याकडचा प्रत्येकच अशा पद्धतीच्या घटनेनंतर होतो.
मग किंवा कॅन्डल मार्च निघतात, मग त्याविषयी एक समाजाची घराघरांमध्ये सुद्धा मग त्याविषयी चर्चा सुरू होते. बरोबर. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चांमधनं आणि मग कोणाला शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे का, जन्मठेप झाली पाहिजे का, त्याच कड्यावरनं लोटून दिलं पाहिजे वगैरे, हे सगळे मला असं वाटतंय की फिक्सिंग अ पर्सन इकडे जात आहेत. फिक्सिंग अ प्रॉब्लेम ह्याच्यासाठी जो विचार करायची गरज आहे तो मला असं वाटतं की ह्या वारंवार घडणाऱ्या घटना आता खरं तर आपल्याला हे सांगतायत की आता समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे की हे जे घडतंय ते का घडतंय. म्हणजे कोण कोणास काय म्हणाले ह्या तपशिलात जाऊन हे बदलणार नाही आहे. आणि हे जे जेन झी बाबत आता सध्या म्हटलं जात आहे की ही मुलं अचानक काही 20-22 वर्षाची झाली नाहीत ना. हो. ती लहानही होती, त्यांना वाढवतानाही काही ना काहीतरी आजूबाजूने घडत होतं, बरोबर. घरामध्ये काहीतरी घडत होतं आणि त्या सगळ्या इकोसिस्टीमचं ही प्रॉडक्ट आहे. बरोबर. त्यामुळे आत्ता जे त्यांचं कृत्य दिसतं आहे, ते ट्रेनमध्ये भोसकणं असो किंवा काही असो. कालच मला एका ठिकाणी मी परगावी मी गेले होते एका प्रोग्रामसाठी, तर तिथल्या एकांचा फोन आला होता डॉक्टरांचा. तर 10वीतल्या एका मुलाने काहीतरी शिक्षकांनी त्याला हटकलं, रागावलं, ओरडले, तर त्यांना डायरेक्ट चाकूने भोसकलं आणि बाहेर पडलं. त्या शिक्षकांचं सर्जरी ज्यांनी केली त्याच डॉक्टरांचा फोन आला होता. सो इट वॉज फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. तर हा जो सगळा भाग दिसतोय, त्यामुळे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आहे की आपण फक्त काय उगवलंय याच्याविषयी बोलतोय, पेरलं काय गेलंय, काय पेरायचं राहून गेलंय, ह्याचा विचार आता खरंच करायची गरज आहे. म्हणजे एक नक्की की वय कुठलंही असो, तर ह्या घटनेमध्ये हे दोघंही जेन झी होते म्हणून, पण नाही तर आक्रमकतेचा किंवा हिंसेचा वापर किंवा कुठल्याही अँटी सोशल म्हणजे समाज विघातक अशा कुठल्याही कृतीचा वापर हा स्वतःला वाटणारी, म्हणजे ज्याला आपण लेजिटिमेट उद्दिष्ट म्हणतो ना, की मला हे हवं आहे आणि मला ते हवं आहे ह्याच्यात मला काही वावगं वाटत नाही आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी वेळ पडली तर मी अँटी सोशल व्हायलन्स, अग्रेशन कशाचाही मी वापर करीन, पण ते पूर्ण करीन. ही जी टेंडन्सी आत्ता वाढताना दिसतीये ना, त्याविषयी खरं विचार करायची गरज आहे की का बरं, म्हणजे तुम्हाला काही उद्दिष्ट आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत जी तुम्हाला अतिशय लेजिटिमेट वाटत आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ त्या सियाला त्या ह्याच्याशी लग्न करायचं होतं, अतिशय लेजिटिमेट तिची अपेक्षा असेल तिच्या आयुष्याकडनं, त्याच्याविषयी काही नाही. परंतु ते पूर्ण करण्यासाठी हिंसेचा वापर करावा असं का वाटलं? इथे काहीतरी मेख आहे ती. कारण इतर अनेक मार्ग असतात ना आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. मग त्यासाठी काय कधी निगोशिएट करायला लागेल, नाही, काही करता आलं असतं, चर्चा करता आली असती किंवा हट्ट करता आला असता किंवा पळून जाता आला असतं, काही गोष्टी. म्हणजे आपण हिच्या एकटीचं असं नाही, हिंसा न करता हिंसा हा पर्याय नसू शकतो. करेक्ट. म्हणजे यापेक्षा आता या ट्रेनमध्ये जे घडलं ते, किंवा त्या 10वीतल्या मुलाने त्यांच्या मास्तरांना भोसकलं, हा जो सगळा भाग आहे ना, इथे काय की मला राग आला, माझ्या उद्दिष्ट साधण्यामध्ये कुठेही अडचण आली तर मला हिंसेचा मार्ग अवलंबायला मला काहीही वाटत नाही. हा जो एक सँक्शन आलंय ना त्याला, की इट्स ओके टू डू दॅट. इथे मी आत्ता म्हटलं तसं की मूळ विचार करण्याची गरज अशी आहे की हे आलं कुठून, का ह्या पद्धतीचे मार्ग अवलंबायला हे झालं. तर त्याचे अनेक फॅक्टर्स आहेत. एक जो महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो की हल्ली येणारे प्रत्येक प्रश्न, म्हणजे ह्या घटना ह्या टिप ऑफ द आईसबर्ग आहेत. त्याच्या खाली घराघरांमध्ये नात्याच्या पातळीवरती कितीतरी ठिकाणी अशा सायकोलॉजिकल कॅज्युअलिटीज होतच असतात. नात्यामध्ये होत असतात, घरांमध्ये होत असतात. कधी म्हणजे त्यांचं वर्चस्व असतं, कधी मुलं ते सगळं रिबेल करतात,
कधी सिनियर यांची काळजी घेतली जात नाही, अमुक होत नाही. कधी आता कौटुंबिक हिंसेच्या प्रश्नावरती पण मी काम करते, त्यामुळे जेंडर बेस्ड व्हायलन्स हा तर एक मोठा मुद्दा आहे. मग त्याच्यातही प्रत्येक वेळेला तो फिजिकल व्हायलन्स असतो अशातला भाग नाही. मग कधी आर्थिक असतो, कधी सेक्शुअल असतो, कधी सोशल असतो, कधी इमोशनल व्हायलन्स असतो. तर कुठेही माझ्या मनासारखं घडलं नाही किंवा मला राग आला तर हिंसेचा वापर. ह्याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा भाग मिसिंग म्हणजे का हे होतंय यातलं एक महत्त्वाचं कारण असं वाटतंय की ज्याला एम्पथी म्हणतो ना, म्हणजे आता सहवेदना म्हणतात त्याला, म्हणजे मराठी ट्रान्सलेशन एम्पथीचं असं होतं, पण मला साधा त्याचा शब्द असा वाटतो की आत्मीयता. की समोरची व्यक्ती आहे, समोरची परिस्थिती आहे, किंवा अगदी कुत्रं मांजर सुद्धा आहे, किंवा माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याविषयीची माझी आत्मीयता, माणूस म्हणून माझं असलेलं जोडलेपण, आणि त्या व्यक्तीला जर काही होत असेल तर त्याचा अंदाज मला येणं, त्या दुःखाचा अंदाज मला येणं, किंवा त्याची जाणीव मला असणं की असं केलं असता काय होईल, असं सगळा मिळून तो एम्पथी हा एक मुद्दा असतो. बरं. माझं एक अगदी आवडीचं उदाहरण आहे एम्पथी सांगताना, की चष्मा हे करण्यासाठी मी डोळे तपासायला म्हणून आपण ऑप्टोमेट्रिस्टकडे जेव्हा जातो तेव्हा तो तुम्हाला एक स्नेल्स चार्ट वाचायला सांगतो. आणि तो चार्ट वाचताना तुम्ही जिथे अडखळता त्याच्यानंतर तो एक रिकामी फ्रेम आणि मग त्याच्यामध्ये तो काही ग्लासेस टाकत जातो, आणि जेव्हा तुम्हाला नीट दिसायला लागतं तेव्हा तो नंबर देतो आणि सांगतो की या नंबराचा चष्मा करून घ्या. कुठलाही ऑप्टोमेट्रिस्ट हे काय एवढा तरुण आहेस, मी बघ किती म्हातारा झालोय तरी मला दिसतं, तुला कसं दिसत नाही असंही म्हणत नाही, किंवा म्हणत नाही की मला ह्या नंबरच्या चष्म्याने चांगलं दिसतं बरं का, तू त्याच नंबरचा चष्मा बघ. सो तो ह्या दोन्हीपैकी काहीही करत नाही. बरोबर. तो आधी तुमच्या नजरेतनं तुमची दुनिया बघतो. करेक्ट. मग त्याच्याकडे असणारे पर्याय तो देतो की हे बघ, हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, आणि मग त्यातला पर्याय उचलणारे तुम्ही असता, चष्मा करून घेणारे तुम्ही असता, त्या चष्म्याचा उपयोग करणारे तुम्ही असता, त्याचा फायदा होणारे तुम्ही असता. बरोबर. पण हे सगळं तो तेव्हाच करू शकतो जेव्हा तो आधी तुमच्या नजरेतनं तुमची दुनिया बघतो. आणि आत्ता मला असं वाटतंय की जेनझी बाबतनं त्यांच्या नजरेतनं त्यांची दुनिया बघितलीच जात नाही आहे, की काय यांची आव्हानं आहेत, काय चॅलेंजेस येत आहेत यांना, काय होतं हे बरं. कारण एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, की कुठल्याही समाजामध्ये जेव्हा खूप झपाट्याने बदल घडत असतात ना, त्यावेळेला तिथल्या कल्चरल व्हॅल्यूज ज्या म्हणतो ना त्याचा खूप ऱ्हास व्हायला लागतो, आणि नवीन व्हॅल्यू सेट होण्यासाठीचा तो कालावधी फार कमी असतो. म्हणजे आपण सगळेजण भारतात विशेषतः आपण कलेक्टिव्हिस्ट सोसायटीचे आपण मेंबर आहोत. म्हणजे आपल्याकडची समाजव्यवस्था ही समाज केंद्रीय आहे, की समाज नावाचा एक मोठा घटक ठरवत असतो की त्यातल्या प्रत्येक बारक्या बारक्या व्यक्तीने करायचं काय, तिच्यासाठी योग्य काय, काय अयोग्य आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय मॉरल आहे, काय इमॉरल आहे. तर तिथून आपली वाटचाल व्यक्तिकेंद्री समाजाकडे व्हायला लागली आता, की प्रत्येक व्यक्ती एकटी एकटी आपली आपली असते, आणि त्या व्यक्ती एकमेकांशी जोडून समाज तयार करतात. त्यामुळे ह्यातली प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय हे स्वतःचं स्वतः ठरवते. दुसरी व्यक्ती तिच्यासाठी स्वतःचं स्वतः ठरवते, आणि पहिल्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीविषयीच्या व्यक्तीच्या कल्पनेविषयी काहीही म्हणणं नसतं, ना दुसऱ्याचं पहिल्याविषयी काही म्हणणं असतं. बरोबर. आता ही जी एक समाजरचना आहे ही आपल्या माहितीत आहेच आहे की पाश्चात्य जगामध्ये ही फार काळापासून आहे. तिथे नाती नाहीत का, कुटुंब नाहीत का, तर सगळं आहे, एकमेकांची काळजी घेणं आहे, सगळं आहे, पण यातली प्रत्येक व्यक्ती ते ठरवते. म्हणजे कुटुंबातल्या आईवडिलांची काळजी घेणं सुद्धा हे त्यांच्या मुलांपैकी किंवा मुलींपैकी कोणी ना कोणीतरी ठरवतं की मला घ्यायची आहे, आपल्याकडे म्हणजे काय घेतलीच पाहिजे. हा जो मुद्दा आहे ना हा तिथे नाही आहे. मग तिथेही एकटेपणा आहे का, आहे का, सगळंच आहे, कारण जोडले पण म्हणजे नीड टू बिलॉंग
म्हणजे मी कोणाचं तरी असावं आणि माझं कोणीतरी असावं आणि नीड टू बी सिग्निफिकंट इन द कम्युनिटी टू विच आय बिलॉंग. म्हणजे मी ज्या समाजाचा भाग आहे तिथे माझ्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ असावा. बरोबर. ह्या 2 गरजा ह्या माणसाच्या आदिम काळात पण या बेसिकच आहेत. बेसिकच आहेत. त्यामुळे ह्या गरजा पूर्ण होण्यामध्ये जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे ते एकटेपण नाही. तर इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीमध्ये कोविडच्या काळामध्ये डिप्रेशन येण्याची काही गरज नव्हती. असंही ते एकटेच राहतात. असं काय मोठं एकमेकांना भेटले नाही म्हणून होणार होतं. पण तरी तिथे डिप्रेशन आलं कारण ते जे स्वातंत्र्य होतं जोडले जाण्याचं एकमेकांना भेटण्याचं ते सगळंच एकदम कर्म झालं. त्यामुळे ह्या गरजा ती इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी असो किंवा कलेक्टिव्हिस्ट सोसायटी असो ह्या गरजा आदिम काळापासून आहेत. त्या मूलभूत गरजा आहेत कुठल्याही माणसाच्या. फक्त मी म्हटलं तसं की ह्या गरजा पूर्ण करण्याचे जे मार्ग किंवा रस्ते जे आहेत ते कलेक्टिव्हिस्ट सोसायटीमधले खूप वेगळे आहेत आणि इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीमधले खूप वेगळे आहेत. पण मग आपला समाज म्हणून आपली अवस्था काय आहे आता? आपली अवस्था आपण पारंपरिक कलेक्टिव्हिस्ट सोसायटीकडनं ना आपण आधुनिक कलेक्टिव्हिस्ट सोसायटीकडे चाललो नाही आहोत. आपण पारंपरिक कलेक्टिव्हिस्ट सोसायटीकडनं आधुनिक इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीकडे चाललो. जसजसं ग्लोबल एक्सपोजर मिळायला लागलं, जसजसे आपण क्रॉस बॉर्डर जायला लागलो तसतसे त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला एक्सपोजर मिळायला. एखादं उदाहरण सांगाल? मी आता साधी गोष्ट आहे की पुण्यासारख्या शहरात शिकलेला एखादा मुलगा युरोपमध्ये जातो. आता युरोपमध्ये ती जी काही इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी आहे जो तो ज्याचं त्याचं बघत असतो मग ते ह्या मुलाला भयंकर जड जातं. मग घरी अगदी मोठा मुलगा आहे मास्टर्सला गेला आहे तरी मग रोज उठून घरी फोन, मग आईने पण खाल्लंस का रे, झोपलास का रे, कसं चाललंय कॉलेज वगैरे वगैरे वगैरे, जे तिथल्या त्याच वयाचा मुलगा त्याच्या पेरेंट्सशी असं काही बोलत नाही. कारण तो 18व्या वर्षापासूनच स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगायला त्याने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही त्यांना फारसं वाटत नाही. अगदी अगदी कारण ती सोसायटीची ती रचनाच तशी आहे. बरोबर. आता इथे आपलं जगणं इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीचं, माइंडसेट मात्र कलेक्टिव्हिस्ट सोसायटीचा. इथे आपली गडबड होतीये आणि मी माझं आवडतं वाक्य नेहमी सांगते की वी आर ट्राईंग टू प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक. की हा बदल खरोखरी आणि इथे जेनझी खूप बुचकळ्यात पडतीये. कारण त्यांना ह्या ज्या कलेक्टिव्हिस्ट सोसायटीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत की का असं ठरवलं जातं आहे, मी काय करायचं, मी कुठे जायचं, मी तो सगळा यांना कंट्रोल वाटतोय. बरं. आणि मग त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. पण गडबड अशी आहे ना की जेव्हा कंट्रोल आणि नियम असतात, म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये सुद्धा पुरुषाने काय करायचं आणि स्त्रीने काय करायचं ह्याचे अगदी उघड उघड नियम होते गेल्या जनरेशनपर्यंत. म्हणजे बाळाचं दुपटं भिजलं तर रात्री कोणी उठायचं ह्याविषयी काही दुमत काहीही नव्हतं, चर्चा होत नव्हती, ते ठरलेलं होतं. सो तिथे नियम होते, एक ढाचा होता. बरोबर. आणि त्यामुळे काही त्याविषयी एकमेकांशी बोलण्याची गरजच नव्हती. म्हणजे हां, आता आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे. मग स्वातंत्र्य हवं आहे तर त्याच्याबरोबर काही कौशल्य लागणार ना. मग एकमेकांशी बोलायचं कसं, एकमेकांना जाणून कसं घ्यायचं, काय निगोशिएट करायचं, कामाचं वाटप करायचं असेल तर ते कसं करायचं, हे अगदी घर चालवण्याविषयी म्हणते मी. परंतु नियम आणि चौकटीत तुम्हाला बसायचं नसेल आणि ते स्वातंत्र्य हवं असेल तर 2 गोष्टी होतात. स्वातंत्र्य हवं असेल तर काही कौशल्य नक्की वाटतं आणि दुसरं स्वातंत्र्य मिळालं की ह्या सगळ्या निर्णयांच्या जबाबदाऱ्या, म्हणजे माझ्या जनरेशनपर्यंत सुद्धा मी काय घालायचं, मी काय खायचं, मी शिक्षण काय घ्यायचं, मी कुठे राहायचं, माझं लग्न कोणाशी होईल, हे सगळं बहुतांशी इतर ठरवायचे. मला तेच माझं मला ठरवायला लागत नव्हतं. म्हणजे असं नाही की मुभा हळूहळू मिळायला लागली होती पण तसं लागत मत विचारलं जायचं पण ते ठरवलं तिकडून. हां, म्हणजे ते सुद्धा तो बदल व्हायला लागला. त्याच्या आधीच्या टप्प्यावर तेही काही नव्हतं. त्यामुळे स्वातंत्र्य मिळायला लागलं की दुसरी जे त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे जबाबदारी यायला लागते. ह्या प्रत्येक बारीक 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 निर्णयाचे
तुम्ही मला जबाबदारी घ्यायला घ्यायला लागते. लागतात Correct. आणि मग त्याच्या परिणामांची जबाबदारी माझी येते. आता हे निर्णय घ्यायचे असतील तर त्याला नॅव्हिगेशन पॉईंट्स काय, कशाच्या बळावरती मी हे निर्णय घ्यायचे, मी का ठरवायचं की हा मुलगा मला जोडीदार म्हणून अधिक योग्य आहे आणि हा नको आहे. हम्म. ह्याच्यासाठी माझ्याकडे आता नॅव्हिगेशनचे पॉईंट्सच नाहीत. कारण कलेक्टिव्हिस्ट सोसायटीचे नॅव्हिगेशनचे पॉईंट्स वेगळे होते ना. म्हणजे अगदी लग्न ही संस्था जरी धरली तरी त्याच्यामध्ये नॅव्हिगेशनचे पॉईंट्स म्हणजे साधारणपणे काय बघितलं जायचं की स्थैर्य आहे का नाही, अमुक आहे का नाही, बाकी घरचं सगळं बरं आहे मिळवतं का आहे की नाही. हां, म्हणजे लग्नाची यशस्वीता नेहमीनं सॅटिस्फॅक्शन आणि स्टॅबिलिटी अशा 2 अक्षांवरती मोजतात. वा. आणि बहुतेकसे रिसर्चर्स असं सांगतात की आपल्याकडची लग्न ही स्टॅबिलिटीच्या ॲक्सिसवरती खूप हाय परफॉर्म करतात आणि सॅटिस्फॅक्शनच्या ॲक्सिसवरती खूप लो परफॉर्म करतात. आणि पाश्चात्य देशांमधली लग्न सॅटिस्फॅक्शनच्या अंशावरती ॲक्सिसवरती खूप चांगलं स्कोर करतात, स्टॅबिलिटीच्या ॲक्सिसवरती खूप लो परफॉर्म करतात. आता ह्या दोन्हीच्या ह्या पिक्युलॅरिटीज आहेत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे, त्यामुळे मग मुलगा निवडताना जो निवडला जायचा तो स्टॅबिलिटीच्या अर्थानेच निवडला जायचा. बरोबर. कारण त्या काळी म्हणजे पुन्हा कलेक्टिव्हिस्ट सोसायटीमध्ये स्थैर्याला महत्त्व खूप जास्ती होतं ना. आणि परमनन्स किंवा एक कंटिन्युइटी त्याच्यामध्ये त्याच्यातूनच यायचं. बरोबर. तर कलेक्टिव्हिस्ट सोसायटीमध्ये परमनन्स आणि स्टॅबिलिटीला महत्त्व खूप जास्ती होतं. कारण अर्थातच ते शेतीमुळे निर्माण झालेलं होतं, त्यामुळे ते एका ठिकाणी. पण मग आजच्या काळामध्ये बोलायचं तर आज जर पुन्हा व्यक्तिकेंद्रित झालंय सगळं, तर मग आत्ताची अवस्था काय आहे? आत्ता परमनन्स आणि स्टॅबिलिटीला काही इन्सेंटिव्हच नाही आहे आता. मग नोकऱ्या बघा, राहण्याची ठिकाणं बघा, कोण विचार करतंय परमनंट राहायचंय आपल्याला. म्हणजे माझ्या पिढीने घरं घेतली ती आशा याने की आता इथे आपल्याला राहायचंय. म्हणजे टिपिकली बंगल्यांची श्रमसाफल्य वगैरे अशी जी काही एकदम लगेच पॉइंट कनेक्ट झाले. पुण्याई, आई वडिलांची पुण्याई, आशीर्वाद, हे सगळे जे होते. कारण याच्यामध्ये की आता माझं जे काय आहे ते आता इथून पुढे स्थैर्य आणि जे आहे ते इथेच माझं पुढचं आयुष्य करायचंय. आत्ताचं जेनझी किंवा इव्हन मिलेनियल्स सुद्धा बघितली तरी परमनन्स आणि स्टॅबिलिटीला आता काही इन्सेंटिव्ह नाही आहे. कोणालाही काही एका जागी स्थिर राहण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे म्हटलं तसं की घरं बदलतायत, शहरं बदलतायत, नोकऱ्या बदलतायत, नाहीतर जिथे नोकरीला लागलो तिथून रिटायर होणं हा अगदी कॉमन हे होता. कमिंग बॅक टू अवर पॉईंट जिथून आपण सुरू केलं होतं, हा जो मुद्दा आता या केसबद्दल बोलायचं सियासारख्या व्यक्तिमत्वाबद्दल, तर तिच्यावर जर तो जोडीदार थोपवला गेला असेल, ठरवणं जे काय आपण म्हणतो कलेक्टिव्ह एफर्ट्स घेतले गेले त्याच्यामध्ये, तर तिला तो से होताच की. पण तो से असणं खरंच किती याने आहे. बरं, तो से असायला मुळात तिच्यामध्ये कॉग्निटिव्ह मॅच्युरिटी किती आहे, तोही मुद्दा आहे. बरोबर. म्हणून जे मी म्हटलं की स्वातंत्र्याबरोबर जे येतं, म्हणजे स्वातंत्र्याचा वापर किती आणि जबाबदारीची उचल किती, हा सीसॉ बॅलन्स व्हायला पाहिजे. आणि जबाबदारीची उचल घ्यायची असेल तर माझ्याकडे काही ना काहीतरी कौशल्य पाहिजे, त्यातलं विचार करण्याचं कौशल्य पाहिजे. मला जोडीदार निवडायचा आहे तर तो जोडीदार कसा हवा सोडून दे, पण मला स्वतःला मी मॅरेजेबल केलंय का, लग्न करायचं असेल तर मला स्वतःला मी विवाहयोग्य केलंय का, हा निर्णय एक महत्त्वाचा निर्णय घेण्या इतकी माझ्याकडे समज आहे का, उमज आहे का. कारण परत तोच मुद्दा की ज्या निकषांना धरून आई वडील ठरवत होते पूर्वी, ते निकष आता नको आहेत ना. नको आहेत. हरकत नाही ना, पण मग कुठले निकष हवे आणि ते निकष ठरवायच्या आधी सुद्धा मी माझ्या मॅरेजेबिलिटीवरती काम केलंय का नाही, मी दुसऱ्याशी नातं प्रस्थापित करायला मी स्वतःला सक्षम केलंय का नाही, ती इमोशनल स्किल्स माझ्याकडे आहेत का नाहीत, मी इमोशनली सेल्फ रिलायंट आहे का नाही, डू आय हॅव अ बेटर इमोशनल मसल. कारण अनेक गोष्टी एका कुठल्याही व्यक्तीशी जोडून घ्यायचं मी म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येणार आहेत. बरोबर. त्यामुळे ह्या सगळी कौशल्य आहेत का, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स माझ्याकडे आहेत का. आता हा जो भाग होता ना, हा आधीच्या लग्नांमध्ये तितकासा हे नव्हता, कारण स्टेबल होतं, परमनंट होतं, जे आहे तेच मागील पानावरून पुढे चालू ठेवायचं होतं ना. नव्याने काही आव्हानं नव्हती, नव्याने काही जबाबदाऱ्या नव्हत्या. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही शहर बदललं तरी आव्हानं बदलतात.
भाषा बदलते. अगदी. आता हे सगळं करायचं असेल तर माझ्याकडे ती स्किल्स पाहिजेत. ती पुन्हा नात्याच्या पातळीवर असेल तर दोघांमध्ये एकमेकांमध्ये संवाद साधण्याची स्किल्स पाहिजेत. नाहीतर अजून सुद्धा दुर्दैवाने मी जे म्हटलं ना की वी आर प्लेइंग न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक, त्याच्यामध्ये वाद होण्यापेक्षा न बोलणं बरं, हे अजूनही अनेक घरांमध्ये आहे. आता हे ज्या काळामध्ये गरजेचं होतं की बोललं नाही तरी काही फार मोठं अडत नव्हतं, सगळं ट्रॅकवरती सुरळीत चालू राहत होतं, कारण नियम होते ते ठरवून दिलेले. आणि मग त्या घरातनं तरी सुद्धा ते नियम असताना सुद्धा घरातनं आवाज यायला लागले तर काहीतरी चिंतेचं कारण आहे. याचा अर्थ कोणाचा तरी संयम जातो आहे, कोणाचा तरी संताप होतोय, म्हणून ते घरातनं आवाज येणं हे काही फार चांगलं लक्षण समजलं जायचं नाही. पण मग आजची जी सिच्युएशन आहे त्याला जेनझी कसे टॅकल करतात एक, आणि पॅरेंट म्हणून आपण काय टॅकल करायला पाहिजे दोन. जेनझीकडे आत्ता त्याच्यासाठीची टूल्सच नाही आहेत, कारण त्यांच्याकडे म्हणजे त्यांचा जो वेळ सगळा त्या स्क्रीनवरती जातो ज्याच्यामध्ये त्या रिलेशनशिपमध्ये सगळ्या प्रेडिक्टॅबिलिटीज आहेत. जरा काही झालं अनडिझायरेबल, काहीतरी मला ऑकवर्ड वाटणारं की मला लॉग आउट करता येतं. बरोबर. रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये यातलं काहीही करता येत नाही. त्यांना अनप्रेडिक्टॅबिलिटी, ऑकवर्डनेस, अनकंट्रोलेबिलिटी किंवा मेसी इमोशन्सना सामोरं जाणं हे ते मुळी त्यांच्या वाट्याला येऊच देत नाही. मग त्यांचा इमोशनल मसल बिल्टअप कुठून होणार? म्हणजे सिक्स पॅक ॲब्स डेव्हलप करायचे असतील तर ते जिममध्ये जायला लागतं, रोज उठून त्यानुसार. बरं, तो व्यायाम करताना ताणच येतो, अगदी तेव्हा कष्टच वाटत असतात. व्यायाम करणं हे काही सुखाचं नसतं, पण देन दॅट रिझल्ट्स इन टू बिल्डिंग अप ऑफ युअर मसल्स. तसं हा इमोशनल मसल बिल्टअप व्हायला पाहिजे असेल तर ह्या सगळ्या अनुभवांना सामोरं जायला लागतं ना. आता इथे दोन ठिकाणी गडबड होते. एक, पालक म्हणून बहुतांशी अजून सुद्धा असा हे दिसतो की त्या मुलाने निवडलेला पर्याय आणि त्याचा परिणाम ह्याच्यामध्ये पालक उभे राहतात आणि आपल्या मुलाला कुठल्याही निगेटिव्ह परिणामांना सामोरं जायला लागू नये, त्याला कुठल्याही निगेटिव्ह अनुभवांना सामोरं जायला लागू नये ह्याच्यासाठी जीवाचं रान करतात. मग ते ॲकॅडमिक्स असो किंवा मित्रमैत्रिणींमधले काही वाद असो किंवा हे असो. अगदी लहान पोरगंसुद्धा भांडत आलं तरी त्याला नकोच जाऊस मग तू तिथे खेळायला, मग त्याला पर्याय उपलब्ध करून दिले जातात, त्याला वेगळे वेगळे पर्याय की नकोच त्या मुलांची. आता हा जो भाग आहे ना की जरा कुठे निगेटिव्ह आलं, जरा कुठे नकारात्मक आलं किंवा काही गोष्टी नाही मिळाल्या तर त्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते पेरेंट्समुळे त्याला येऊच देत नाहीत. म्हणून मी म्हटलं तसं की ही मुलं अचानक 22-23 वर्षाची नाही न झालेली. लहानपणापासून पालकांनी हा जर आटापिटा केला असेल की आपल्या मुलाच्या वाट्याला, कारण आपण चांगले पालक व्हायचं आहे ना, आदर्श पालक व्हायचं आहे, त्यामुळे आपल्या मुलाच्या वाट्याला नकारात्मक काहीही येऊ नये, हा जो त्यातला भाग आहे तर तो विसरलेत पालक आत्ताचे, म्हणजे आत्ताच्या जेनझीचे पालक, की काय एवढं त्याचं. आणि मग ते मूल, आणि मग नंतर त्याला कळायला लागल्यानंतर मग त्याच्या हातात स्क्रीन नावाचा एक हे येतो. मग तर त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये तर ना ॲम्बिग्युइटी आहे, ना काही आहे, ना काही आहे. सो प्रत्यक्षात जेव्हा आयुष्यामध्ये जोडीदार असण्याची, इतर व्यक्तींबरोबर जोडून घेण्याची, नातं जोडून घेण्याची ही जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे ना पॉइंटर्स आहेत, ना क्यूज आहेत, ना टूल्स आहेत. आणि हे रिअल लाईफमध्ये न घडल्यामुळे त्यांचा सोशल ब्रेन डेव्हलपच नाही झालेला. बापरे. म्हणजे आपल्या कम्युनिकेशनमधला फक्त 7%, 60% भाग हा फक्त व्हर्बल असतो, 93% हा पॅराव्हर्बल असतो. आता त्या पॅराव्हर्बलमध्ये आय कॉन्टॅक्ट आहे, फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, बॉडी लँग्वेज आहेत, हे आहेत, इतक्या अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी चॅटिंगमध्ये कुठून असणार आहेत? कालच मी एका लेखामध्ये या दोघांच्याच लेखाविषयी की त्यांचे किती म्हणजे दिवसातनं ते काही तास एकमेकांशी चॅट करत होते, सिया आणि तिचा तो मित्र. म्हणजे काहीतरी 4200 का 42,000 वगैरे, 42,000 अमुक एक दिवसामध्ये. आता ह्या सगळ्यामध्ये
हे कुठं आहे काही? म्हणजे नातं जोडण्याच्या स्वतःच्या क्षमता आहेत का? ह्या चॅटिंगमध्ये हा सोशल ब्रेन डेव्हलप होण्यासाठीचं काही आहे का? आपल्याला जर एकत्र आयुष्य घालवायचं आहे, तर त्यासाठीचे जे निर्णय घ्यायचे आहेत, म्हणजे लग्न म्हटलं की इट डझंट रिमेन अ लव्ह स्टोरी एनिमोर. इट इज मोर अबाउट अ लाईफ स्टोरी दॅट यू आर बिल्डिंग टुगेदर. आता ही लाईफ स्टोरी मला बिल्टअप करायची असेल तर त्याचं फाउंडेशन काय असणार आहे, अमुक काय असणार आहे. जसं पूर्वीच्या वेळेला ती फाउंडेशन फिक्स होती ना, करेक्ट. हो. आता ती नको आहेत. पण मग नवीन काय असणार आहे याचा कुठे विचारच नाही आहे. आणि हा विचार जर त्यांना कुठूनच करायला, कारण सिस्टीमच नाही, मग त्यांना जो सेन्स येतो ना तो लॉस्ट, मिनिंगलेस, पॉवरलेस असा एक तो हे येतो. पण यामध्ये थोडासा वेगळा विचार करूया की शेवटी माणूस हा समाजातला समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समाजात राहायचं असतं, त्याला त्याचा एक गोतावळा हवा असतो. जेनझीजना आपले जे ठोकताळे आहेत त्यानुसार ते नसतील वागत कदाचित, पण त्यांचं काहीतरी एक सर्कल असेलच की ज्याच्यामध्ये ते कम्युनिकेट करत. पण त्या सर्कलमध्ये पुन्हा तोच आहे ना की फेसबुकवरती माझे 5,000 कनेक्ट्स आहेत. हां, पण मला 2 दिवस कुठे जायचं असेल तर माझं मांजर कोण सांभाळेल याच्यासाठी माझ्याकडे कोणीच नाही. सो हे सगळं जे आहे ना, म्हणजे ह्या लेवलची मी एक इस्टर पेरेल म्हणून जी रिलेशनशिपवरती काम करणारी आहे ती म्हणते की आत्ताचं डिस्कनेक्ट जो आहे तो मास्क झालाय ओव्हर कनेक्टिव्हिटीने. हो. म्हणजे दिसायला हा एवढा सगळा गोतावळा पसारा पण तो दिसतोय. आत त्याच्या पोटामध्ये डिस्कनेक्टच आहे. आता एवढे तास ही दोघं जण काय बोलत होती, याच्यामध्ये मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स असती तर हे घडलं असतं का? मग त्याच्याविषयी काही जर एकमेकांना अडचणी की हो मला ही अडचण वाटतेय माझ्या घरच्यांच्या समोर हे सांगायची, तर मग काय करता येईल, काय पर्याय शोधता येईल? ह्या मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स जे मी म्हटलं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स पाहिजेत ना. पण प्रॉब्लेम येऊच दिले नाहीत जर ह्या मुलांना, प्रत्येक ठिकाणी त्यांना शिल्ड म्हणून उभं राहायचं, प्रत्येक ठिकाणी गार्ड म्हणून उभं राहायचं. नावं घेत नाही, पण ए आणि बी आणि सी यांच्यामधला प्रॉब्लेम आहे. तर बी न एला ढकललं, पण ते केल्यानंतर प्रॉब्लेम येणार आहे हे माहीत असणार आहे ना. हो ना. मग म्हणजे पण तिथे आता परत 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एक तर मुळात ते कृती करण्याविषयी जी एक त्याला नॉर्मलायझेशन झालंय ना, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये जे एक्सटर्नल फॅक्टर्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये मूवीज म्हणा, सिरियल्स म्हणा, हे म्हणा, त्याच्यामध्ये व्हायलन्स किंवा विकेड पद्धतीने, अगदी टी व्ही सिरियल्स सुद्धा बघा, ह्या सगळ्यामध्ये अग्रेशन, व्हायलन्स इतकं नॉर्मलाइज केलं गेलं आहे. हां, त्यामुळे मुळात हे फार बिग डील आहे असं वाटत नाही. हो. कारण बोथटच झालं आहे त्याविषयी जे काही आपलं वागणं आहे, ते वाटणं आहे ते. दुसरं, ही जी परिणामांची भीती हा जो मुद्दा आहे ना, ह्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक, लॉंग टर्म परिणाम आणि ते कळणं, आणि शॉर्ट टर्म गेन आणि तो हे कळणं. ह्यासाठी मेंदूमधलं जे प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कपाळाच्या मागे ते प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स नावाचा जो मेंदूचा भाग असतो, ज्याच्यामध्ये सगळी एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स चालतात. कुठल्याही एक्झिक्युटिव्हचे ऑर्गनायझेशनमध्ये जशी फंक्शन्स असतात तीच फंक्शन्स ह्या भागाची मेंदूच्या आपल्या आयुष्यात असतात. त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं वजनमाप करणं, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला अर्थ लावणं. आता अनुभव प्राणी पक्षी सगळ्यांना येतात, पण अनुभवाला अर्थ लावणं हा इसेन्शियली ह्युमन फिनॉमिना आहे. तर हे अर्थ लावण्याची यंत्रणा ही त्या प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्समध्ये असते. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे व्हॉट आय नीड आणि व्हॉट आय वॉन्ट यातला बॅलन्स कसा करायचा, त्यानुसार मी माझं वागणं, माझे चॉईसेस हे सगळं नियंत्रित कसं करायचं, हा जो त्यातला भाग आहे, ही सगळी सेंटर्स ह्या मेंदूच्या भागामध्ये असतात.
आणि तिथलं वायरिंग हेच मुळात 12-14व्या वर्षी व्हायला सुरुवात होते आणि अर्लिएस्ट इट रिचेस द स्टेज ऑफ मॅच्युरिटी बाय 24 or 25. तर तोपर्यंत ते वर्क इन प्रोग्रेस आहे. बरं. त्यामुळे ह्या मुलांना कळलं तरी वळत नाही हे जे घरोघरी ऐकू येतं त्याच्यातलाच हा भाग आहे की ह्याचे परिणाम काय होणार आहेत हे माहीत नाही का माहिती आहे, पण म्हणून त्या अर्थाने सेल्फ रेग्युलेशन करता आलं का नाही करता आलं. सो पहिला ह्याचा कौशल्यांचा अभाव. दुसरा भाग मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स नाहीत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स नाहीत. तिसरा भाग हे परिणाम कळले तरीसुद्धा स्वतःला रेग्युलेट करून स्वतः काही गोष्टी करणे आणि न करणे हा जो सगळा साधायला लागतो ते वर्क इन प्रोग्रेसच आहे अजून. आणि त्याच्यासाठी कुठलंही इकोसिस्टीम त्यांना अशा पद्धतीने इक्विप करतच नाही आहे. त्याच्यासाठी ना रोल मॉडेल्स आहेत. रोल मॉडेल्स आहेत सध्या तर ती कुठली आहेत तर कुठलाही पर्सन नेक्स्ट डोअर जो असा अचानक अग्रेशन आणि व्हायलन्सचा वापर करून टिपिकल रॉबिनहूड फिलॉसॉफी जी आहे की त्या पद्धतीने तो आपला प्रश्न सोडवतो आणि मग त्याच्यामध्ये अर्थातच अँटी सोशल आहे, व्हायलन्स आहे, अग्रेशन आहे, सगळं आहे आणि एक सामान्य माणूस असं करताना दाखवतोय. हे तर ती इकोसिस्टीम त्यांना सांगते. कारण हे सगळे कॉम्पिटिंग म्हणजे काय म्हणतात कॉम्पिटिंग नरेटिव्ह हे आहेत सगळे. सो PFC म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्समधलं हे सगळं तयार होताना अर्थ लावण्याची यंत्रणा, सेल्फ रेग्युलेशनची यंत्रणा ही सगळी तयार होत असताना 12-13व्या वर्षापासून यातलं काहीही त्या इकोसिस्टीममध्ये नाही आहे. दुसरं लाँग टर्म याचं मला त्याचा लॉस कळणं आणि त्यानुसार मला स्वतःला थोपवणं ही यंत्रणा अजून डेव्हलप झालेली नाही. आणि तिसरा जो भाग आहे जो महत्त्वाचा आहे तो असा की इतरांचं बघून आपण शिकणे किंवा मराठीमध्ये पुढच्याला ठेच मागचा शहाणा ही जी म्हण आहे ह्याला सायकोलॉजीमध्ये व्हायकॅरियस लर्निंग म्हणतात. बरं. की इतरांच्या अनुभवातनं आपण शिकणं. मग जसं इतरांच्या चांगल्या अनुभवातनं कोणीतरी सांगितलंय आणि म्हणून आपण ती कृती केली आहे असंही होतं. अगदी मूव्ही सुद्धा कोणीतरी सांगतं अरे खूप मस्त आहे जाऊन बघ की मग आपण जाऊन बघतो. बरोबर. सो ह्या ज्या बारीक बारीक चॉईसेस आपण घेतो आणि त्याच्यामध्ये जे व्हायकॅरियस लर्निंग होत असतं त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी कायदा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ह्या अर्थाने व्हायकॅरियस लर्निंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बरोबर. पहिलं आहे ते म्हणजे खात्री, सर्टन्टी की नक्की शिक्षा होणार आहे. आणि नक्की शिक्षा होणार आहे ह्या सर्टन्टी ही त्या सिव्हिरिटीपेक्षा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे व्हायकॅरियस लर्निंगसाठी. म्हणजे कायद्याने डिटरन्सचं काम जर करायला पाहिजे असेल तर ही खात्री पाहिजे की शिक्षा नक्की होणार आहे. म्हणजे किती मोठी काय मोठी हा भाग त्या मानाने दुय्यम ठरतो ॲज कम्पेअर्ड टू ही खात्री. ओके. दुसरा भाग काय घडलंय आणि शिक्षा कधी दिली आहे ह्याच्यामधला कालावधी जितका वाढत जातो तितकं व्हायकॅरियस लर्निंग होत नाही. अरे बापरे. तिसरा भाग असा की तो जो कायदा आहे त्याच्याविषयीचं परसेप्शन इन जनरल फेअर असलं पाहिजे की हा म्हणजे कायदा न्यायी आहे. म्हणजे शब्द थोडेसे चमत्कारिक वाटतात ऐकायला परंतु हा फेअर आहे. हा कोणा एकाच्या बाजूने झुकलेला नाही आहे ह्या विषयीचा एक हे. पण मूळ जो मुद्दा आहे तो ह्या व्यक्तीला शिक्षा म्हणजे कॉज आणि इफेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे बाकीचे फॅक्टर्स येतात ना त्यामुळे त्या कॉजचा त्या इफेक्टशी संबंध म्हणजे लावणारी जोडण्या मेंदूमध्ये तयारच होत नाही. करेक्ट. त्यामुळे हे माहीत नाही का तर माहिती आहे पण डिड इट हेल्प टू मेक माय चॉईस? नाही. कारण व्हायकॅरियस लर्निंग होण्याच्या शक्यता कायद्याच्या अर्थाने आपल्याकडे इतक्या दुर्मिळ आहेत. बापरे. त्यामुळे ती शिक्षा तुम्ही काय देताय ह्यापेक्षा सुद्धा ती त्वरित देताय का नाही आणि नक्की देताय का नाही
त्याच्यावर व्हायकॅरियस म्हणजे कायद्याचा जर उपयोग डिटरंट म्हणून आपल्याला व्हायला पाहिजे असेल तर ह्या गोष्टीचं, कारण मेंदू ह्या पद्धतीने फंक्शन करणार आहे. म्हणजे आता जी कायदा किंवा न्याय व्यवस्था आहे तिच्या सगळ्या कार्यप्रणालीचा परिणाम हा पुढच्या जनरेशनवर होतोच आहे होणारच आहे, आणि तो भयंकर गंभीर आहे. गंभीर आहे हा. कारण हे किती ठिकाणी दिसतं, एक अशा पद्धतीच्या उघड व्हायलन्समध्ये दिसतं, होय रिलेशनशिपच्या व्हायलन्समध्ये दिसतं, होय अगदी साधं सिग्नल मोडताना, नियम मोडताना हेच दिसतं. Correct. सो पॉवरलेस वाटतंय मला आत्ता, क्लूलेस वाटतंय. माझा प्रश्न कसा सोडवायचा मला माहीत नाही, कारण आधीपासून मला कुठल्याही अनुभवाला नकोशा वाटणाऱ्या सामोरच जाऊ दिलेलं नाही, कारण पालकांनी तो आटापिटा करण्यात स्वतःची धन्यता मानली. आणि मग आता मला कोण अडवणार, माझं कोण काय वाकडं करणार, मोडा सिग्नल. हे तर 3 त्याचे उघड हे आहेत. ही उघड आत्ता घडलेली हिंसा, रिलेशनशिपच्या पातळीवर मी मगाशी म्हटलं तसं की सटल लेव्हलला कितीतरी हिंसा सुरू असते, किती लेव्हलला पॉवर गेम सुरू असतो. तो घराघरामध्ये तो पॉवर गेम सुरू असतो. आणि अशा सायकोलॉजिकल कॅज्युअलिटीज मी मगाशी म्हटलं तसं की घराघरात घडत असतात. कारण सत्तेचा वापर करणारा माणूस मला कोण काय करणार आहे. मग तसंच ही मुलं जेव्हा मोठ्या वयाची होतात आणि त्यांना ती सगळी स्वातंत्र्य बहाल होतात, त्यावेळेला पालक काय करणार आहेत आपलं वाकडं, मग पालकांचं मग पालक हतबल होतात. सो हा जो एक त्यातला मुद्दा आहे ना, हा मग तो शाळेत असो घरात असो की ह्याचे काही ना काहीतरी परिणाम होणार आहेत, ते निश्चित होणार आहेत. आणि त्याविषयी जर शिक्षा असेल, निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट असेल तर ती निश्चित केली पाहिजे. हे झाल्याशिवाय व्हायकॅरियस लर्निंग होणार नाही. आणि मी म्हटलं तसं की ह्या 3 प्रकारांनी ही तात्पुरतं पॉवरफुल वाटण्याच्या ज्या सगळ्या हे असतात ना, की तो चाकू भोसकला तेव्हा काय, तर त्या भांडणामध्ये जे काय वाद झाले असतील त्याच्यामध्ये मला हेल्पलेस वाटलं, पॉवरलेस वाटलं. मी काही केल्या त्या समोरच्या माणसाचा आर्ग्यू करूच नाही शकलो. मग आता काय करा, व्हायलन्सचा वापर करा. तात्पुरतं का होईना मला पॉवरफुल वाटलं का नाही. बापरे. सिग्नल मोडला, मला तात्पुरतं पॉवरफुल वाटलं का नाही. पण मूळ मुद्दा इथेच की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. कायदा नियम सगळे आहेत पण त्याने काही होणार नाही. बापरे. त्याच नाही ना, जसं मी तुम्हाला म्हणालो की सियाला समजायला पाहिजे होतं की बाब जर मी केल्यानंतर काय घडतंय, काय होऊ शकतं. हा तुम्ही आत्ता मला मुद्दा सांगितला. त्याचबरोबर तिसरी जी व्यक्ती होती जिच्याबरोबर लग्न ठरलं होतं ती पण जेनजीच होती, म्हणजे ती पण त्याच विश्वातली आहे. मग त्याला नाही का समजलं हे की हे काय पद्धतीनं चाललंय, तो नाही का टॅकल करू शकला. पालक आणि जेनजी हा प्रॉब्लेम आहे समजू शकतो, पण त्यांचा आपापसात परत मी म्हटलं तसं की यांना सामोरच की त्यांचा सोशल ब्रेन डेव्हलप झालाय कुठे. क्यूज यांना ओळखताच येत नाही आहेत. इतके प्रोटेक्टिव्ह वातावरणात वाढलेली ही मुलं आहेत ज्यांना कशाला एक्सपोजर येऊ दिलेलं नाही, कुठल्याही हार्डशिपला नाही, कुठल्याही निगेटिव्ह पण ही मुलं प्रोफेशनल आपल्या आयुष्यामध्ये उत्तम काम करत असतात. हो, पण मग ज्याला एक्सपोजर मिळालंय तिथे उत्तम काम करतात. मग असं असतं का की प्रोफेशनली उत्तम चाललंय पण इमोशनली वगैरे EQ मध्ये माती, असं होतं? कित्येक ठिकाणी होतं. रादर तो कॉमन फिनॉमिना आहे. आणि म्हणून तर घरच्यांचा त्याविषयीचा किंवा नातेवाईकांचा मुलांचा अनुभव फार वेगळा असतो त्या व्यक्तीविषयी. आणि ऑफिसमध्ये त्या व्यक्तीचं गुणगान जे काही गायलं जातं ते वेगळंच असतं. त्यामुळे हा जो त्यातला भाग आहे ना की त्याला सुद्धा हे कळायला त्याचा तरी सोशल ब्रेन कुठे डेव्हलप झाला होता. पण मग बरं, काही ह्याच्यामध्ये मी असंही बघितलं की तो फोन करून वडिलांना सांगत होता की ती खूप त्रास देते. हे बघितलं का, चौकशी केली का तिची, असं विचार. हा, आता हे तू वडिलांना का विचारतोयस. तुला जर काही शंका आहेत तर पुट इट ऑन होल्ड. अशी एक कमेंट होती त्याच्यामध्ये. पुन्हा ह्या व्यक्ती म्हणून नाहीत पण काय ते सगळं एका ह्याच्यापर्यंत कॉन्व्हर्ज होणारे ती जे काही इतर फॅक्टर्स असतात की एका ह्याच्यात काहीतरी तिने त्याला सांगितलं, त्याने सांगितलं की तू कुठेही गेलीस तरी माझ्या घरचे तुला शोधून काढतील. आता
इज दिस द वे यू वॉन्ट टू हॅव युअर फ्युचर रिलेशनशिप? तुला दिसतंय की ह्या मुलीची नाही तयारी, तिला तू नको आहेस, तरी हा पुन्हा हा काय आय विन यू लूजचा आहे का, की तुला मी मिळवीन पुन्हा? म्हणजे जे झालं त्याचं समर्थन कशाचंच नाही, पण असं एक कोणीतरी त्याचं सगळं घडवून आणतं असं ते होत नाही ना. इतके फॅक्टर्स त्याच्यामध्ये कॉन्व्हर्ज होत जातात. मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या शृंखलेमध्ये एक जरी शहाणा असता हां तरी प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह झाला असता असता किंवा होल्ड झाला असतं. नक्कीच सोल्व झाला असता. बरं, पुन्हा हे आपल्या मुलांचं काय चाललंय ह्याविषयी आई वडील कशाला काही बोलायला जात आहेत? मग एक नेहमी म्हटलं जातं की जेन झीला बोलायला कोणी नाही, अमुक नाही तमुक नाही. असं नाही, ते आपापसात बोलत असतात. होय. हं? असं म्हणजे आता ओव्हरऑल अगदी प्रोफेशनल्स किंवा काही अनेक लोकांची एक चांगली विजिबिलिटी असते समाजामध्ये, एक चांगलं मत असलेले असे पण अनेक बुजुर्ग लोक असतात. त्यांच्याविषयी माहिती पण हल्ली बरेच असते. पण ही मुलं असे काही प्रश्न घेऊन कोणाकडे जात नाहीत ती. सो त्यांना बोलायला जागा नाही तसं नाही आहेत, त्या जागा आहेत. म्हणजे लगेच ते पालकांवर खापर फोडलं जातं. म्हणजे मूळ मुद्दा परत तसाच आहे की पुन्हा स्वातंत्र्य हवं तर कम्युनिकेशन स्किल्स हवीत, निगोसिएशन स्किल्स हवीत. पेरेंट्सकडे ती नाहीच आहेत, कारण त्यांना पेरेंटिंग अजूनही अथॉरिटेरियनच माहिती आहे. डेमोक्रेटिक रिलेशनशिप म्हणजे हे मी नेहमी म्हणते की डेमोक्रेसी आपण पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणून मान्य केली, पण डेमोक्रेसी ॲज अ वे ऑफ लाईफ ह्याची जी काही बेसिक तत्व आहेत ती आपण कोणीच आचरणात आणत नाही. त्यामुळे घरातमध्ये ना अथॉरिटेरियन पेरेंटिंग चालत आहे, मग काय हवं ते करू द्यात. मग हवं ते करू द्यात म्हणजे म्हणजे कसं कसं ते स्वातंत्र्य हाताळायला हे मूल सक्षम झालंय का नाही याचा विचारच नाही. मग ह्या सगळ्या मुळाशी मला मोठी किंवा काय तुमच्या भाषेत काय म्हणतात माहित नाही, पण लग्न संस्था मला केंद्रस्थानी वाटते. तो तर खूपच मोठा आहे, कारण इथूनच सगळं सुरू झालंय. अगदी. मग मगाशी तुम्ही जे उदाहरण दिलं की सॅटिस्फॅक्टरी आणि स्टॅबिलिटी, तर मग हे जर निकष आता आपण सॅटिस्फॅक्टरीकडे चाललो असू पुढची जनरेशन, मग नाही त्या तसं झालं. मध्यनजर आपण फक्त स्टॅबिलिटीकडनं इकडे आलो. सॅटिस्फॅक्शनसाठी जी इंटर रिलेशनल इंटेलिजन्स पाहिजे ती नाही तो आहे कुठे? कारण तो पूर्वी गृहीत होता, झालंय लग्न म्हणजे काय आता ते टिकणारच. म्हणजे मी नेहमी म्हणते की गेटिंग मॅरिड वॉज इनफ ऑफ अ रिझन टू स्टे मॅरिड. आता गेटिंग मॅरिड आणि स्टेईंग मॅरिड हे दोन वेगळे निर्णय आहेत. बरोबर. स्टेईंग मॅरिडमध्ये अडचणी येत आहेत का? तर येत आहेत, रोज उठून येत आहेत. मग लग्न ह्याला जोडून जे अगदी टिपिकली हे आहेत ना की आपल्याकडे लग्न दोन व्यक्तींमध्ये होत नाहीत, दोन कुटुंबांमध्ये होतात. बरं, त्या व्यक्तीच मुळात आधी कुटुंबापासून वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे मुळातच ह्या लॉजिकलाच आता अर्थ नाही. बरोबर. बरं, ही जे काही वक्तव्य आहेत ना किंवा हे जे काही समज आहेत लग्नाला धरून, ते ज्या वेळेला लग्न ही पॉलिटिकल अलायन्स म्हणून किंवा इकॉनॉमिक अलायन्स म्हणून अशी जेव्हा होत होती तेव्हा खरोखरी त्या लग्नाला म्हणजे तो अर्थ होता, कारण त्या अर्थानं फॅमिली एकत्र येत होत्या. करेक्ट. लग्नामध्ये रोमॅन्टिसिझम हा आत्ता आला. मग त्या लग्नाची एक्सक्लुझिव्हिटी आली, तो रोमॅन्टिसिझम आला. मग त्याच्यात बाजाराने भरलेल्या सगळ्या कल्पना आल्या, हिरा है सदा के लिए सारख्या. मग ते वेडिंग झालं. आणि मग त्याला धरून पुन्हा तेच की ह्याच जुन्या कल्पना, मग प्रतिष्ठेच्या कल्पना, दोन कुटुंबांच्या कल्पना, मग संस्कार नावाची, म्हणजे तो संस्कार हा शब्द तर आता सुट्टीत चालवायचे वर्ग, नाहीतर एकमेकांचा उद्धार करण्यासाठी वापरण्याचं शस्त्र, असंच त्या संस्काराचा अर्थ आहे. कारण कल्चरल व्हॅल्यूज मी म्हटलं तसं की झपाट्याने आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीकडे, तिथे या कल्चरल व्हॅल्यूज या इररेलेव्हंट व्हायला लागल्या आहेत. त्याचा ऱ्हास व्हायला लागला आहे आणि नवीन व्हॅल्यूज अजून आलेल्याच नाही आहेत. पण मग आता पुढे त्याच्याचसाठी आता इथून पुढे हा प्रयत्न, मुळात लग्नाच्या भोवती हे जे एवढं सगळं शेंदूर लावून तो आता दगड दिसेनासा केला आहे ना आपण, ते आधी शेंदूर काढूया की आताच्या घडीला लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होतं. ते निर्णय त्यांनी घेऊ देत,
निर्णय घ्यायला, आपापले निर्णय घ्यायला ही मुलं सक्षम आहेत का नाहीत, एवढं फार फार तर आईवडिलांनी हे घेऊ देत. आणि तिथे त्यांनी त्यांची कंडिशन टाकू देत की तुम्ही स्वतःला निर्णय घेण्यायोग्य, स्वतःला मॅरेजेबल केल्याशिवाय तुमच्या लग्नाच्या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही. गेट टू धिस फर्स्ट. मेक युअर सेल्फ मॅरेजेबल फर्स्ट. तुमचे आयुष्य आधी स्वतः व्यवस्थित हाताळायला लागा. इमोशनल स्किल्स. बी इमोशनली सेल्फ रिलायंट. बी सेल्फ रिलायंट इन एव्हरी पॉसिबल वे. आपल्याकडे सेल्फ रिलायन्स हा फक्त आर्थिक याने मोजला जातो. बाकीच्या पातळ्यांवर सगळीकडे ओरड असली तरी चालतं आपल्याला. तसं नाही. ही भूमिका आता पालक घेऊ शकतात ना. कशासाठी ते कुटुंब, प्रतिष्ठा, मग ते सोशल मीडियामधनं त्याचं सगळं लगेच आय मी इन रिलेशनशिप गवगवा. मग ते मोडायचं म्हटलं तरी रेड फ्लॅग्स दिसायला लागले तरी मग असं होतं की आता लग्न ठरलंय, पत्रिका वाटल्यात, खरेदी झाली आहे, सगळ्यांना कळलंय. अरे हो, पण हे वेडिंग विषयी चाललंय, करेक्ट, लग्न समारंभाविषयी चाललंय, आपण लग्नाच्या नात्याविषयी बोलतो आणि तिथे रेड फ्लॅग्स दिसत आहेत आत्ता, तर थांबूया. मग का हा सगळा गवगवा करायचा आहे की ज्याच्यामुळे महत्त्वाचा निर्णय आपल्याला फेरविचार करायची पंचायत होतीये. तर हे अडथळे आपण का निर्माण करायचे आहेत? कारण बाजाराने सांगितलंय ना की लग्न पाहिजे म्हणजे असं पाहिजे, डेस्टिनेशन पाहिजे, अमुक पाहिजे. परवा एक वुड बी कपल आलं होतं बर, आणि तिला हवं होतं की त्याने ते गुडघ्यावर बसून प्रपोज करावं आणि तसं ते काय समाव त्याने सगळं प्लॅन केलं, हे केलं आणि तसं ते फिझल आउट झालं. तसं काही ते झालं नाही. आणि त्याच्यावर दोघंही वेल एज्युकेटेड मुलं. मला विचारायला लागलं त्यांना की तुम्हाला मॅटर्स ऑफ प्रेफरन्स आणि थिंग्स दॅट रिअली मॅटर यातला फरक काही कळता येतोय का? हो, ते आवडलं असतं मला, पण ते नाही झालं. तर ते म्हणजे अशी अनेक कारणं, पण हे वन ऑफ द रिझन्स होतं. म्हणजे सिग्निफिकंट रिझन्स की डू वी गो अहेड ऑर नॉट. अरे बापरे. बाकी पण अनेक कारणं होती. मग ते ही एका स्टेटमधली, हा एका ह्याच्यातल्या दोघांचे. मग ते घरामध्ये मग ह्यांचं म्हणणं वेगळं, त्यांचं म्हणणं वेगळं. म्हटलं तुम्ही समारंभ म्हणून जेव्हा करायचं ठरवता तेव्हा त्याला जोडून हे सगळे संगीत मानापमान येणार आहेत. देर आर बाउंड टू बी लॉट मेनी प्लेयर्स ऑन द ग्राउंड. तर मग आयदर तुम्ही त्या सगळ्याला तितक्याच खुलेपणाने की आपल्याला हे हवंय ना, मग हा सगळा गोंधळ होणार आहे. बरोबर, तयार राहा. मग त्याच्यातनं एकमेकांच्या फॅमिलीज विषयी जजमेंटल व्हायचं, मग त्याला रिॲक्ट करायचं, हे नाही करायचं. आणि नसेल तर पुट युअर फूट डाऊन आणि तुम्ही जाऊन कोर्ट मॅरेज करा. की सोहळ्याच्या निमित्ताने जे घडतं ते आम्हाला नको आहे आणि म्हणून आम्ही कोर्ट मॅरेज करतो आहोत. म्हणजे ह्यातलं कोणीच काही तो गोंधळ हे करायला तयार नाही. सो पहिल्यांदा सगळ्या समाजाने आता त्या लग्नाभोवती ते दोन कुटुंब ते सगळं बाजूला काढूया. मुलं आपली निर्णय घेण्याची क्षमता राखून आहेत का नाही आणि स्वतःला विवाह योग्य केलंय का नाही, ह्या दोन गोष्टींसाठी पालकांनी दे कॅन पुट देअर फूट डाऊन अँड से की ह्या दोन गोष्टी दिसल्याशिवाय तू कोणीही निवड, आमची तुझ्या निर्णयाला मान्यता असणार नाही. तुझ्यामध्ये ह्या दोन गोष्टी दिसल्या पाहिजेत. हे करणं शक्य आहे का? तर हा बदल करणं शक्य आहे. बाजाराने सांगितलेला समारंभाचा एवढा गवगवा करू नका, कारण त्याच्यामुळे आपण नाही त्या प्रथांना आता जन्म देतो आहोत. आणि ह्या प्रथा न झेपणारा एक वर्ग सातत्याने आपल्या समाजामध्ये आहे, जो कर्ज काढून हे सगळं करतोय, आयुष्याची कमाई घालून करतोय. हा विचार सुशिक्षित मुलामुलींना करणं शक्य आहे. बरोबर. हौसेच्या नावाखाली आता जे काही केलं जातं आणि जो काही बेसुमार खर्चवर केला जातो, अगदी मध्यमवर्गीय घरांमध्ये सुद्धा. बिग फॅट वेडिंग ही जिथे व्हायची ती पूर्वीही होत होती, आताही होतात. पण मध्यमवर्गीय लग्नांमध्ये आत्ताचा खर्चाचे आकडे ऐकले तरी दडपायला होतं की हा विचार सुशिक्षित मुलं मुली का नाही करत आहेत, की का आपण अशा प्रथेला जन्म घालतो. इथे काही सामाजिक बांधिलकी आहे का नाही आहे. हौसेच्या नावाखाली काय जे काय करायचं ते तुम्ही इतर निमित्ताने करा ना. पण मग तुम्ही ज्या आता तुम्ही इतके वर्ष काम करताय,
केसेस हाताळत आहे वेगवेगळ्या, तुमच्याकडे जेनझी येतच असतील मुलं, येतात. तर लग्न संस्थेबद्दल त्यांचं काय म्हणणं असतं? त्यांना लग्न हवं असतं का ते नको आहे? वेडिंग विषयी बोलतात. काय हो मग ते ग्रँड कसं पाहिजे, डेस्टिनेशन पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, आणि वारे माप त्याच्यावरती खर्च केला जातो की तो खर्च आपल्या आईवडिलांच्या कष्टाचा आहे. पण आईवडिलांकडे सुद्धा गडगंज असतील तर ते काय, मग हौसेपायी आम्ही करणारच, कोणासाठी कमवलं आहे. आणि मला असा प्रश्न पडतो की एकेका दिवसासाठी 50-50 लाख आज मध्यमवर्गीय खर्च करतात. का बरं? आणि हौस असेल तर ती तुम्ही निरनिराळ्या मार्गांनी तुमची तुम्ही वैयक्तिकरित्या पुरवा ना. हा जर एक समाजासमोर घडणारा आणि समाजासमोर येणारा आहे, तर नाही त्या प्रथांना आपण का म्हणजे एकीकडनं म्हणजे हुंड्याच्या प्रथेविरुद्ध एवढं सगळं लढायला लागलं, हो तरी त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेतच. दिसतातच आहेत, त्यातनं घडणारे गुन्हे दिसतातच आहे. हो सो तो एक जो भाग. दुसरं, लग्न म्हणजे झालं संपलं सगळं, आयुष्याची इति कर्तव्य. म्हणजे लग्न ह्याला जोडून जी काही सगळी ती इनएव्हिटॅबिलिटी आहे आणि त्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे, ह्या कल्पना आता आपण समाज म्हणून तपासून पण मग आता बघायला जेनझीज पाहिजे. अजून लग्नात इंटरेस्ट आहे की तर ते लिव्ह इन मध्ये लग्नाची भीती वाटते आहे. लिव्ह इन सुद्धा ते लग्नाच्या आधीचा एक स्टेपअपसाठीचा फक्त हे, अच्छा म्हणजे लर्निंग लायसन्स मिळवतात. अच्छा. परमनंट लायसन्स मिळवायचंच आहे त्यांना. हो हो सो लिव्ह इनकडे पण ते अशाच याने बघतायत. तिथे कन्फ्युजनच आहे. ते कन्फ्युजनच आहे की कोणालाच याविषयी विचारच करायचा नाहीये, जे खरं तर विचार करणं शक्य आहे. आणि ह्या कल्पना सगळ्या जोपर्यंत आपण बदलत नाही ना, तोपर्यंत ह्या घटना, मी म्हटलं तसं की इतकी मोठी घटना हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे. नाहीतर घराघरांमध्ये जे काही चाललं आहे, तिला नावं ठेवणे, तिच्या घरच्यांना नावं ठेवणे, संस्कारांचा उद्धार करणे, पैशासाठी पुन्हा मागणी करणे, अबोला म्हणजे अनेकच गोष्टी. अनेक गोष्टी आहेत. मग एखाद्या अगदी वैशाली आगवण्यासारखी केस घडते जिथे ती आत्महत्या करते, हो. पण ती घडते तेव्हा सुद्धा त्याच्या आधी बरंच काय काय, आणि त्याच्या आधीच्या टप्प्यावर तिथे सुद्धा जे घडत होतं ते अनेक घरांमध्ये घडत आहे. अगदी 100%. म्हणून प्रत्येक आत्महत्या करत नाही, प्रत्येक डिवोर्स घेऊन परत येत नाही. पण हे प्रश्न आपण समाज म्हणून कधीच जर विचारणार नसलो, म्हणजे सिस्टीमने सिस्टीमचं काम केलं नाही, समाज म्हणून आपली जी जबाबदारी आहे की आता आपल्याला नवीन नियम शोधायला पाहिजेत ना, नवीन खेळाचे. आता जर सोसायटी म्हणून आपण त्या दिशेने चाललो आहोत, तर चूक काहीच नाहीये त्याच्यात. पण नवीन नियमात खेळाचे सुद्धा नियम ठरवायला लागतील, आणि नव्यानंच ठरवायला लागते. नव्यानेच ठरवायला लागतील. जुने कसे वापरणार तुम्ही? त्यामुळे समाज म्हणून ह्या लग्नाभोवती असलेल्या एवढ्या सगळ्या ज्या गुंत्याच्या कल्पना आहेत, म्हणजे कपल रिलेशनशिप, हे मी नेहमी म्हणते, जे अनेक लोकांना आवडत नाही. लोकांना असं वाटतं की कुटुंब संस्था मोडायला निघाली आहे मी. पण मला असं वाटतं की उलट निरोगी सकस कुटुंब जर इथून पुढे तयार व्हायला पाहिजे असेल, तर ह्या सगळ्या कल्पनांना एक मोकळेपणा दिला पाहिजे की कपल रिलेशनशिपचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला एक्सप्लोअर करायला काय हरकत आहे. ही पण आत्ताची जी काही सिस्टीम आहे ती काही ट्रायल एररमधनं आली आहे ना. ती पूर्वजांनी आणली, त्याचे जे काही फायदे तोटे व्हायचे ते झाले. आता ती जर इररेलेव्हंट ठरतीये, तर आपल्याला कपल रिलेशनशिपच्या वेगवेगळे फॉर्म्स आणि त्याला मान्यता, जे लोक प्रयोग करतायत त्यांना मान्यता द्या ना किमान, की ठीक आहे, काय होत आहेत परिणाम बघू ना समाज म्हणून. असं काय होणार आहे? आणि असं अघटित घडण्यापेक्षा हे फार बरं. हे बरं ना. म्हणजे तो ओपननेस दाखवल्याशिवाय, ती संस्था आता रिस्ट्रक्चर केल्याशिवाय मला नाही वाटत आहे त्या पद्धतीने ती चालेल. आणि त्यामुळे उलट सशक्त निरोगी नाती निर्माण व्हायला पाहिजे असतील, तर हे सगळे जे शेंदूर फासून ठेवलेत ना आपण आदर्शाचे, मूल्यांचे, ज्याचा पोकळपणा आता आपल्या खरं तर लक्षात आला आहे, तरी आपण तोच बेंडबाजा परत परत वाजवतो. तर मला असं वाटतं की नवीन डाव नवीन नियमांनी बांधला पाहिजे. एक कपल रिलेशनशिपची वेगवेगळे एक्सप्लोअर जे करतायत जेन्झी, त्यांना करू द्या. उलट तिथे तुम्ही येऊच नका. लेट देम एक्सप्लोअर, लेट देम एक्सपेरिमेंट.
मग कमिटमेंटची भीती वाटते, अमुक होतं तमुक होतं. हो, मुलींना पण लग्न करायची भीती वाटते, कारण लग्न म्हटलं की व्हॉट इट इन्व्हॉल्व्स ह्या कल्पना आता त्यांना भीतीदायक वाटत आहेत. बरोबर आहे, ह्या काय अगदी अरे आणि वा तुम्ही म्हणालात म्हणण्यासारखे ते सगळं मला कुठं जोडतो माहिती आहे का मी, पुन्हा ते कायदा, न्याय, शिक्षा, त्यातला लागणारा काळ, हे सगळं पुन्हा आहेच ना. येतच त्याच्यामध्ये. तर त्यातनं बोध होतच नाही पुन्हा. त्यामुळे ह्या सगळ्या कल्पनांना आपण आता नव्याने सामोरं जाणं, तो खुलेपणा समाज म्हणून हे करण्यासाठी, म्हणजे तेव्हा तो समाज म्हणून चालणं, टिकणं ह्यासाठीचे काही जे होतं, आता आपण बऱ्यापैकी स्थिर झालो. रिसोर्सेसची कमतरता होती, जी जॉईंट फॅमिलीमुळे हे होत होती, ते कमी रिसोर्सेसमध्ये एक अख्खं 15-20 जणांचं कुटुंब चालू शकत होतं. आता त्या मनाने आपण अबंडन्स निर्माण केला आहे. म्हणजे सगळ्या शक्यता आता आपण निर्माण केल्यानंतर, म्हणजे आत्ताचं वातावरण अबंडन्स आहे, सिक्युरिटी आहे, वेगवेगळ्या पद्धतींना आपण एक्सपोज्ड आहोत आता जगात घडणाऱ्या अनेक गोष्टींना. तर आपण आपली एक पद्धत हे करायला काय हरकत आहे. ट्रायल एरर होतील, त्याच्यात काहीतरी तोटे होतील, कोणीतरी तोंडघशी पडेल, कोणीतरी, पण हे करावं तर लागेल. करावं तर लागेल. आणि ते त्या खुलेपणाने केलं ना, तरच ते होऊ शकतं. म्हणजे ते फसलं तर अरे फसलं का, ठीक आहे, करून बघितलं, ते खूप झालं, आता पुढचं काय करायचं आहे, जो अनुभव आला त्यातनं तू काय शिकलास, त्यात पुढे काय करायचं आहे ठरव. आणि ते म्हणतात ना की रेल्वे ट्रॅक बदलणार असेल तर थोडा खडखडाट होणारच आहे, आणि तो स्वीकारावाच लागेल, म्हणजे त्याला पर्याय नाही. पर्याय नाहीये. शिरीषाताई, मला तुमच्याशी बोलून हे बोलणं फार महत्त्वाचं वाटतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की नवीन नियम नवीन खेळासाठी, हे सगळ्यात जास्त ती मेख आहे. सिया, केतन किंवा चेतन हा या चर्चेचा मुद्दा नव्हता, ते निमित्त होतं. अशा निमित्तानं आपल्या आजूबाजूला असे अनेक मुलं मुली आहेत की जे रिलेशनशिपमध्ये असतील नसतील, मैत्रीमध्ये असतील नसतील, पण त्या सगळ्यांनी हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा. तरच यातून काहीतरी बदल घडेल. तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आला त्याबद्दल खरंच आभार. कधीपासून तुमच्याशी बोलण्याचा मानस होता तो आज पूर्ण झाला. मला पण छान वाटलं.